ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, 16 आणि 17 मेला घडणारा दुर्मिळ योग, शनी जयंती, रेवती प्रवेश, अधिक मास, अमावस्या. अधिक मासात हे केवळ देव लवकर प्रसन्न होतात, जाणून घ्या सत्य. बघा मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यामध्ये काही दिवस असे येतात जे फक्त कॅलेंडरमध्ये तारखा नसतात, तर ते आपल्या नशिबाचं टर्निंग पॉइंट ठरतं. 16 आणि 17 मे हे दोन असे विशेष दिवस आहेत. या दोन दिवसांमध्ये असे काही अद्भुत योग जुळून येत आहेत जे आपल्याला आध्यात्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. एका बाजूला आहे शनी जयंती. त्यांना आपण कर्माचे न्यायाधीश मानतो, शनिदेवांचा जन्मदिवस. दुसऱ्या बाजूला आहे शनिदेवाचे रेवती नक्षत्रामध्ये होणारे दुर्मिळ परिवर्तन. यासोबतच अधिक मासाची सुरुवात याच काळात होते. त्यामुळे हा संपूर्ण काळ जगाच्याच नव्हे तर आपल्याही आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता ठेवतो. 16 मे हा दिवस शनी जयंती आणि अमावस्या या दोन्हींचा संगम आहे. शनिदेवाबद्दल अनेकांच्या मनामध्ये भीती आपण प्रत्यक्षात ते शिक्षा देणारे देव नाही, ते आपल्या जीवनाचे शिक्षण देणारे शिक्षक आहेत. ते आपल्याला शिस्त, संयम आणि आपल्या कर्माची जाणीव करून देतात. ज्यांच्या आयुष्यामध्ये साडेसाती किंवा अडीचकी चालू आहे किंवा शनी महादशा सुरू आहे, त्यांच्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. अर्थातच हा दिवस म्हणजे स्वतःकडे पाहण्याची आणि चुका समजून घेण्याची आणि आपलं कर्म चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची एक संधी आहे, असं म्हणायला हरकत नाही. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करा. त्याचबरोबर या दिवशी काळ्या वस्तूंचं म्हणजेच काळ्या वस्त्रांचं दान करा. काळे तीळ, गूळ दान करा. शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तेल दान करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिदेवाकडे त्या दिवशी डोळ्यात डोळे पाहून प्रार्थना तेवढी करू नका. दर्शनही घेऊ नका. त्यांच्याऐवजी त्यांच्या चरणाकडे पाहून त्यांना नमस्कार करा आणि प्रार्थना करा. संपूर्ण दिवसभर शनी चालिसा, हनुमान चालिसा यांचं पठण करा. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. ज्या मंडळींना 23,000 जप आणि शांती करणे शक्य असेल त्यांनी ब्राह्मण बोलून ते करा, अतिउत्तम. जर तुम्हाला असं वाटत असेल की आयुष्यात आपल्या अन्याय होत आहे, तर हा दिवस तक्रार करण्याचा नाही, तर स्वतःच्या कर्मामध्ये सुधारणा करण्याचा आहे. शनी महाराजांची या दिवशी केलेली उपासना आपल्याला खूप फायदेशीर ठरते. त्यानंतर 17 मे हा दिवस खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी शनिदेव हे रेवती नक्षत्रात प्रवेश करतात आणि अर्थात रेवती हे 27 नक्षत्रातलं शेवटचं नक्षत्र आहे आणि शनी ग्रह सुद्धा शेवटच्या नक्षत्रात मानला जातो. जेव्हा शेवटचा ग्रह हा शेवटच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करतो, तेव्हा तो एका मोठ्या कालचक्राच्या समाप्तीचे प्रतीक मानला जातो. याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यातल्या अनेक अपूर्ण गोष्टी, प्रलंबित प्रश्न आणि दीर्घकाळ चाललेले संघर्ष आता संपण्याच्या मार्गावरती आहेत आणि नवीन काहीतरी सुरुवात होणार. आता रेवती नक्षत्राचा स्वामी आहे तो बुध आहे, जो बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमतेचा प्रतीक आहे. तर त्याची जी देवता आहे ती पुषा ही मार्गदर्शक मानली जाते. त्यामुळे शनीचा प्रवास आपल्या आयुष्यातला गोंधळ कमी करून आपल्याला योग्य दिशा दाखवण्याचे काम करते. आणि अनेक वेळा जर प्रयत्न करूनही यश मिळत नसते, कारण वेळ आपल्यासोबत नसते. पण आता काळ बदलत चाललाय. या परिवर्तनामुळे आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये स्पष्टता, योग्य निर्णय घेण्याची क्षमताही वाढू शकते आणि पुढचा मार्ग हा अधिक सुखकर होऊ शकतो. यानंतर पुढच्या वर्षी शनी रेवती नक्षत्र सोडून अश्विनी नक्षत्र प्रवेश करेल. तेव्हा एक नवीन चक्र सुरू होईल. तो काळ नवीन सुरुवातीचा, नवीन ऊर्जेचा आणि नवीन संधीचा असेल. मात्र सध्याचा काळ हा त्या नव्या सुरुवातीसाठी स्वतःला तयार करण्याचा आहे. बघा, शिकवणुकीचा आहे. अर्थात या कालखंडामध्ये तुम्ही जर स्वतःवर काम केलं, तुमच्या सवयी सुधारल्या, स्वतःमध्ये सकारात्मक बदल आणले, तरी येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. तुम्ही आता थोडंसं कष्ट करा. कष्ट म्हणजे काय, असं जास्त ओझं घेऊन कष्ट करायचं नाही, तर तुमच्या मनामध्ये संयमता, आत्मविश्वास, कर्म बदलायला वेळ आहे, तर तो वेळ आणि संयम बदलून तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास, कर्मशुद्धी ठेवा. 17 मे पासून अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास सुरू होतो. हा महिना धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानला जातो. हा नक्की काय आहे? या महिन्यामध्ये सूर्य संक्रांती नसल्यामुळे तो सामान्यतः
मलमास म्हणून ओळखला जातो आणि भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले आणि त्याला सर्वोच्च महत्त्व प्राप्त करून दिले, त्यामुळे याला विष्णू भक्तासाठी हा सर्वोत्तम मानला गेलेला आहे. आता अधिक मास म्हणजे नेमकं काय, चला बघूया. पृथ्वीची सूर्यप्रदक्षिणा ही 365 दिवसात होत आहे, तर चंद्राच्या सूर्याभोवती 12 प्रदक्षिणा आहेत, तर 354 दिवसात होतात. म्हणजे सूर्य महिना हा 30 दिवस 26 गटाने 18 फळांचा असतो, तर चंद्र महिना 29 दिवस 31 गटाने 50 फळांचा असतो. या दोन्ही गणनामध्ये मध्यम मानाने आहे. वरील 11.25 महिन्याचा पडणारा वार्षिक फरक जो आहे तो काढून टाकून चंद्रमास आणि सूर्यमास यांची सांगड घालण्यासाठी अधिक मासाची योजना असते. चैत्र ते कार्तिक या 8 महिन्यापैकी कोणता तरी एक महिना अधिक असतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे कधीच अधिक महिन्यामध्ये येत नाही. क्वचित प्रसंगी फाल्गुन हा महिना अधिक येतो. चैत्र, ज्येष्ठ, श्रावण हे 12 वर्षांनी, तर आषाढ 18 वर्षांनी, भाद्रपद 24, अश्विन 41 वर्षांनी आणि कार्तिक 700 वर्षांनी अधिक येतात, असे एक आध्यात्मिक आणि जनरल माहिती आहे. प्रत्येक महिन्यामध्ये सूर्य एक राशीत संक्रमण करतो. आपण बघतो की मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत करतो, तसंच प्रत्येक राशीत संक्रमण करत असतो. परंतु अधिक मासामध्ये मात्र सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही. म्हणजे अधिक महिन्यामध्ये सूर्य संक्रांत नसते, त्यामुळे चंद्र सूर्याच्या गतीत फरक पडतो. वातावरणातही या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्याला थोडासा परिणाम होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणूनच या महिन्यामध्ये व्रतवैकल्य आणि पुण्यकारक कृत्य करावे असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. या अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हटले आहे, तर या अधिक महिन्याला कोणीच धारण केले नाही. या महिन्याला भगवान श्रीहरी विष्णूंनी धारण केलं, पुरुषोत्तम यांनी धारण केलं. त्यामुळे रक्तभोजन किंवा एकमुक्त राहावं, अर्थात जेवढे जास्त नामस्मरण करता येईल तेवढे नामस्मरण करावे. संपूर्ण महिन्यामध्ये शक्य होईल तेवढे दान करता येईल तेवढे दान करावे. शुक्ल, कृष्ण, द्वादशी, पौर्णिमा, कृष्णाष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथी या योगामध्ये विशेष करून दान करावे. कॅलेंडरमध्ये बघून तुम्ही हे दान करू शकता. अधिक मासामध्ये प्रतिदिवशी पुरुषोत्तम म्हणजे भगवान श्रीकृष्णाची आणि रामाची पूजा करावी. अखंड अनुसंधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. जेवताना भोजन करणे, त्यामुळे आत्मबल वाढते. मौन पाळल्याने पापक्षालन होते. किंबहुना या संपूर्ण महिन्यामध्ये जेवढे मौन राहता येईल तेवढे राहा. शक्य होईल तेवढे तीर्थस्नान करा. अधिक मासामध्ये जर तुमच्याजवळ कुठे 5 तीर्थक्षेत्र असेल तर तिथे तीर्थस्नान करून 33 वातीचा दिवा प्रज्वलित करून प्रवाहित करा. असं म्हटलं जाते की गंगाचं स्नान केल्याने सर्व पापांची निवृत्ती होते. संपूर्ण अधिक महिन्यामध्ये देवासमोर अखंड दीप लावल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. तसेच तांबूल दान, विडा आणि दक्षिणा दान करावे. मनावर तांबूल दान दिल्याने सौभाग्य प्राप्त होते. गोमातेची पूजा करावे. गाईला गोग्रास द्यावा. अनारसाचे दान करावे. अशा विविध पद्धतीने अधिक मासात अधिक फलमास या अधिक महिन्याला म्हणतात. तर मैत्रिणींनो, अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, अधिक मासात काय करावे, अधिक मासात काय करू नये हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघता येतील. मी बरेच असे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तुम्ही नक्की ते व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्ही जेवढे या अधिक महिन्यामध्ये कराल तेवढे अधिक तुम्हाला फळ मिळेल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.